नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर काल होता धोंड्या महिन्याचा शेवटचा दिवस, त्यामुळे आम्ही पूजाचं धोंडेदान करायचं ठरवलं होतं। तर खरं तर करायचं म्हणत एवढा वेळ झाला, कारण विकासला सुट्टी नव्हती त्याच्यामुळे। तर त्यानेच हा कार्यक्रम सगळा पूर्ण अरेंज केला होता करायचं म्हणून। जावई बापूंना इन्व्हिटेशन वगैरे दिलं होतं। तर छान असं जेवण बनवलं होतं भाग्यश्रीने आणि लक्ष्मीने। आणि हे बघू शकता, पूजासाठी आम्ही आहेर वगैरे घेतला होता। तर पूजा आमच्या सगळ्यांची लाडकी आहे। म्हणजे आम्ही 5 जणी जावा आहोत। तर पूजा आणि दीदी दोघीजण मुली आहेत, बाकी सगळी मुलं आहेत। तर त्यामुळे दोघींचा घरात सगळे लाड करतात। तर त्यासोबतच धोंडेदान पण होतं आणि त्याच्यासोबतच ओटी भरायचा पण कार्यक्रम होता। तर आता बरेच दिवस झालं ओटी भरायचं चालू, अधिक महिना चालू झाल्यापासून। पण आम्ही आजचाच दिवस निवडला, कारण दोन्ही पण एका दिवशी होते त्यामुळे। तर ह्या आहेत आमच्या विहीनबाई, आणि ही माझी म्हणजे विकासची बायको सून आहे बारकी। तर तिनं पहिल्यांदा ओटी भरून घेतली, कारण विहीनबाईंना जायचं होतं लवकर, त्यामुळे पटकन तिने त्यांची ओटी भरून घेतली। आणि नंतर मग ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत, संगीता आका। आणि पहिल्यांदा मग आकांची ओटी भरून घेतली पूजाने, आणि नंतर मग माझी पण ओटी भरून घेतली। तर पूजाचा खरं आमच्या 5 जणीवर खूप प्रेम आहे। 5 जणींना पण ती समानच जीव लावत असते। आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई, म्हणजे माझ्या आत्यांवर तर पूजाचं खूप प्रेम आहे। तर आता माझ्या ननंदबाई आहेत वहिनी म्हणते मी त्यांना। तर काही ठिकाणी ताई म्हणतात, तर मी वहिनीच म्हणते, कारण मला सवय झाली अगोदरपासूनच। तर त्या ओटी भरून गेल्या होत्या याच्या जस्ट अगोदरच, पण पूजाने पण त्यांच्यासाठी ओटी आणली होती आणि त्यांचा सन्मान केला ओटी वगैरे भरून। आणि नंतर आम्ही छान असं जेवण केलं सगळ्यांनी मिळून, मस्त पनीरची भाजी आणि बरंच काय होतं जेवायला। आता याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे, तर तो तुम्ही नक्की बघा। आणि नंतर मग आम्ही दुसऱ्या जाऊबाईंकडे गेलो होतो, 2 नंबरच्या। त्या जरा बाहेर गेल्या होत्या, त्यामुळे मगाशी त्यांची आमच्यासोबत ओटी भरता आली नाही, त्यामुळे मग आम्ही तिकडेच गेलो होतो त्यांच्या घरी। तर आकांची पण ओटी भरली, आणि दीदी पण कॉलेजला गेलेली होती, त्यामुळे आमची ओटी भरायच्या वेळेस दीदी नव्हती। नंतर मग ती कॉलेजने आल्यावर त्या दोघींनी पण जाऊबाईंची ओटी भरली। तर आका पण खूप खुश झाल्या होत्या, आणि दीदी पण स्पेशली पूजासाठी थांबली होती की एकत्र मिळून ओटी भरायची म्हणून। पण ती कॉलेजला गेल्यामुळे आमचं राहून गेलं दोघींचं। पण आकांची ओटी त्या दोघींनी मिळून भरली। आणि नंतर ही लक्ष्मी आहे, म्हणजे लक्ष्मी पूजाच्या तिकडून तिची मुलगी लागते, त्यामुळे मग लक्ष्मीने देखील पूजाची ओटी भरून घेतली। तर पूजाला मुलगी नाही आहे, तिला 2 मुलंच आहेत, त्यामुळे मग लक्ष्मी तिला मुलीप्रमाणे जीव लावते। तर तिने पण पूजाची ओटी भरून घेतली, आणि असं आमचा छान फॅमिलीवाला